नमस्कार मित्रांनो, पहलगाम मधील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर पीएम मोदींनी घेतला सर्वात मोठा निर्णय। काय हा निर्णय आपण थोडक्यात या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत। चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल। काश्मीरच्या पहलगाम मधील झालेला अमनुष्य दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशाची संतापाची लाट उसळली आहे। या घटनेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सौदी अरबचा दौरा अर्धवट सोडून तातडीने भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे। 22 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2:30 च्या सुमारास श्रीनगर पासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर पहलगामच्या बेसरन खोऱ्यात लष्करी गणवेशात असलेले 2-3 दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला। या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जात आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत। पर्यटनासाठी आलेले निष्पाप नागरिक होते। प्रत्यक्षदर्शी काही लोकांनी सांगितले की हल्लेखोरांनी धर्म विचारून निवडपणे गोळीबार केला। या अमानुष्य हल्ल्यानंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने श्रीनगरमध्ये मुक्काम ठोकला असून घटनास्थळी परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे। या गंभीर परिस्थितीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरबचा दौरा अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला। ते सौदी अरेबियात 2 दिवसाच्या अधिकृत दौऱ्यावर गेले होते, परंतु त्यांनी सोमवारी रात्री देशात परतण्याचा निर्णय घेतला। त्यांनी सौदी सरकारने आयोजित केलेल्या रात्रीच्या भोजनालयाला सुद्धा उपस्थितीत राहणं टाळलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी सकाळी मायदेशी परतल्यावर तातडीने कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक घेणार आहेत। यामध्ये तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख आणि वरिष्ठ सुरक्षा सल्लागार उपस्थितीत राहण्याची शक्यता आहे। देशातील सुरक्षेची सध्याची स्थिती आणि संभाव्य कारवाई यावर उच्चस्तरीय चर्चा होणार आहे। या घटनेवर अमेरिकेने देखील प्रतिक्रिया देत तात्काळ भारताला पाठिंबा दर्शवला आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की काश्मीरमधील घटना अत्यंत धक्कादायक आहेत। दहशतवादी विरोधात अमेरिकेचा भारताला पूर्णपणे पाठिंबा आहे। आम्ही मृत्यूच्या आत्म्यात शांती आणि जखमीच्या प्रकृतीची सुधारणा होईपर्यंत प्रार्थना करतो। दहशतवाद्यांच्या या कपटी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाचे वातावरण असून केंद्र सरकारकडून कठोर पावले उचलली जाण्याची शक्यता आहे। तर तुम्हाला काय वाटते आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।